आवाज नाहीये. आवाज हरे नाहीये. कृष्ण हरे कृष्ण. अरे दंडवत प्रणाम सर्व भक्तांचं. हा जो साप्ताहिक 108 महत्वपूर्ण भगवद्गीता श्लोक ही शृंखला आपली आहे. त्या शृंखलेमधल्या आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं जे आहे ते स्वागत आहे. आज आपण जो आहे तो 7व्या अध्यायातला पुढचा जो श्लोक आहे, चौथा श्लोक, त्या श्लोकावर आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजच्या या श्लोकामध्ये कृष्ण जे आहे त्यांची जी प्रकृती आहे, भिन्न प्रकृती कशा असतात त्यांच्याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सगळ्यांसाठी हा श्लोक इथे शेअर करून देतो. हरे कृष्ण. आजच्या चर्चेचा विषय पण तोच राहणार आहे आपला, श्रीकृष्णांची अपरा प्रकृती आणि भौतिक ऊर्जेचे तात्विक विश्लेषण. भूमि अपः नलः वायुः खं मनः बुद्धिः च. भूमि आप अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च. अहंकार इति अयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. भूमिः आपः नलः वायुः खमं मनः बुद्धिः एव च. अहंकारः इति इयं मे भिन्नः प्रकृतिः अष्टधा. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च. अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. हरे कृष्ण. भूमिः आपः नलः वायुः खं मनः बुद्धिः एव च. अहंकार इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च. अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा. नम्रता माताजी वाचू इच्छिता? येस कृष्ण माताजी. प्रभुजी. येस माताजी. भूमि आप अनल वायु हम मन बुद्धि एव च. अहंकार इति इयं मे भिन्ना प्रकृति अष्टधा. खूपच हरे सुरेख. कृष्ण. भाषांतर अभयचरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादजींच्या द्वारे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तात्पर्य: भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुष अवतारांची शक्ती असे म्हणतात. विष्णु तु त्रीणि रूपाणि पुरुष आखान्य यथ विदुः. एकं तु महतः सृष्टु, द्वितीयं तु अंडस्थित संस्थितम्, तृतीयं सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्री कृष्णांचे विस्तारित रूप 3 विष्णू रूपे धारण करतात. पहिले महाविष्णू हे रूप महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडामध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणूंमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या 3 विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते.
सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे मुक्ते आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदी कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंताचे विभाजित शक्ती आहे. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही. आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष म्हणून स्वीकार करतात. परमात्मा रूप ही क्षीरोदक्षय विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असते. म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत. वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते. आणि यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. परंतु मन, बुद्धी, अहंकार या इतर 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार मी आणि माझे हा संसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत्त्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा विषय वस्तू आहे. मूलतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानांना श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा केवळ बहिरंगा शक्तीशी अभिव्यक्ती होय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजन सहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमः ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निधि नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आजचा खूप महत्वपूर्ण विषय आपला हा 7वा अध्याय चालू आहे. त्याचं शीर्षकच आहे भगवत ज्ञान, किंवा ज्याला आपण क्रीम ऑफ भगवद्गीता ज्याला आपण म्हणतो ते इथे आपल्यापासून ह्या 7व्या अध्यायापासून सुरू होत आहे. ज्ञान विज्ञान योग अर्थात भगवत ज्ञान. आणि आपण पाहतोय की ह्या अध्यायातील हा आपला दुसरा भाग इथे आहे.
ज्या 4था ते 7वा श्लोक एकत्र आपण विचार केला तर यांचा मुख्य विषय बनतो श्रीकृष्णाचे सर्वोच्च स्थान. म्हणजेच काय, तर हाऊ कृष्णा इज इम्पॉर्टंट. आणि सामान्य समान विषय जो आहे यांचा तो आहे परमसत्याचे. ह्या 4थ्या श्लोकाचा जर विचार केला तर याचा मुख्य विषय बनतो प्रकृती म्हणून ओळखली जाणारी भौतिक ऊर्जा जी आहे त्याचे वर्णन ह्या श्लोकामध्ये घेते. तर ह्या श्लोकावर प्रभुपादजींनी अनेक वेळा चर्चा केली, वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई, कोलकाता, बँगलोर, लंडन. आणि प्रत्येक वेळेस प्रभुपादजींनी समजवायचा प्रयत्न केला की हे तात्विक विश्लेषण आवश्यक आहे, कारण की जोपर्यंत आपण या भौतिक ऊर्जेला समजत नाही तोपर्यंत पुढे जे महत्वाचा विषय येणार आहे त्या विषयांची जवळीक आणि हृदयामध्ये त्याचं प्रत्यारोपण हे संभव नाही. तर ह्या श्लोकामध्ये भौतिक सृष्टीची रचना, तिचे घटक आणि तिचा भगवानाशी असलेला संबंध स्पष्ट केला जातो. की भौतिक ऊर्जेचे घटक जसं श्रीकृष्ण म्हणतात भूमी आपः नलः वायू खमं मनः बुद्ध्येव च अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. 5 स्थूल तत्वे, पृथ्वी अर्थात भू, जल अर्थात आपः, अग्नी अर्थात अनल, वायू, वायू तर सेमच आहे, आणि आकाश अर्थात खम. तर या 5 तत्वांमध्ये त्यांच्या संबंधित 5 विषयांचाही समावेश होतो. पृथ्वी गंध, जल रस, अग्नी रूप, वायू स्पर्श आणि आकाश शब्द ध्वनी. आणि हे भौतिक विज्ञानाचे अभ्यासाचे मुख्य क्षेत्र आहेत. आणि 3 सूक्ष्म तत्व आहेत, सटल एलिमेंट्स, मन, बुद्धी, अहंकार. तर हे जे 10 इंद्रियांचा आपण जो विचार करतो ना, की 10 इंद्रिय कोणती, तर नाक, जीभ, डोळे, त्वचा, कान आणि हात, पाय, वाणी, गुदद्वार आणि जननी. तर यांच्या थ्रू आपल्याला ह्या सगळ्या विषयांविषयी आपल्यालाच काय म्हणूया, वी गेट दॅट इन्स्ट्रक्शन्स. पण अहंकार, अहंकार म्हणजे काय, तर जीवाची पदार्थाशी चुकीची ओळख, की मी हे शरीर आहे आणि हे माझे आहे अशी भ्रमात्मक भाव. आणि अहंकारामध्येच त्याचे परिणामही समाविष्ट होतात. अहंकाराचे परिणाम सुद्धा ह्या मनबुद्धी अहंकाराचे 3 तत्व आपण म्हणतो त्याचे परिणाम हे अहंकारामध्येच अभ्यासले जातात. आता इथे प्रभुपादजी काय म्हणताय पहा, तसं इथे भिन्न प्रकृती अष्टधा, विभक्त ऊर्जा. अनेकदा प्रश्न येतो म्हणजे काय, आणि श्रीकृष्ण या ऊर्जेला भिन्न म्हणजे विभक्त म्हणतात, त्याच्या मागचे कारण. तर सोपं उदाहरण प्रभुपादजी देतात की दूध आणि काय, दूध गायीपासून येतं म्हणून ते गायीची ऊर्जा आहे, परंतु जिथे दूध आहे तिथे गाय असणे आवश्यक नाही. त्यामुळे दूध जे आहे ते गायीपासून विभक्त झालेली सेपरेटेड ऊर्जा आहे. दुसरं उदाहरण प्रभुपादजी देतात ते त्यांच्या रेकॉर्डिंग्सचे उदाहरण. श्री प्रभुपाद बोलतात आणि त्यांचं जे काही चर्चा असते, त्यांचे जे काही कथा असतात ते सर्व काही रेकॉर्ड केलं जातं आणि लोक ते रेकॉर्डिंग ऐकू शकतात. रेकॉर्डिंग मध्ये त्यांचा आवाज असतो. आता ते रेकॉर्डिंग प्रभुपादांचेच आहे का वेगळे,
तर आवाज प्रभुपादजींचा म्हणजे ऊर्जा आहे, परंतु त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष उपस्थित नसतात. त्यामुळे रेकॉर्डिंग ही त्यांची विभक्त ऊर्जा आहे. बरं, विभक्त ऊर्जेचे स्वरूप जे आहे ते सारखेच राहील असं नाही. विभक्त ऊर्जा मूळ स्रोतापेक्षा वेगळीही असू शकते. सर्व गुणांनी युक्त असेलच असे नाही. जेव्हा प्रभुपादजी हा विषय समजवतात ना, तेव्हा एक तात्विक प्रश्न विचारला जातो. आणि वेदांतामध्ये, सर्व धर्मांमध्ये हा एक सामान्य प्रश्न उपस्थित होतोच. भगवंत पूर्णतः शुभ आहेत, पण जगात एवढे दुःख आणि दुष्टता का? भगवान चांगले पण जगात वाईट का? जर जग भगवंतांकडून आला असेल तर त्यात दुष्टता का आहे? त्याला समजवण्यासाठी अनेकदा एक उदाहरण दिलं जातं तुरुंगाचं. तुरुंग सरकारकडून चालवला जातो. तो कोणासाठी असतो? गुन्हेगारांसाठी असतो, सर्व जनतेसाठी नाही. तसंच हे जग ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यासाठी आहे, सर्व जीवात्म्यांसाठी नाही. ज्यांनी गुन्हा केला नाहीये ते जीवात्मे जे आहेत ते तर वैकुंठामध्ये, आणि काही लोक गोलोक वृंदावनामध्ये भगवंतांची सेवा करतात. एक दुसरं उदाहरण केसांचंही दिलं जाऊ शकतं, की एका केस जे आहेत ते जेव्हा एखाद्या सुंदर स्त्रीच्या डोक्यावर असतात ना, तेव्हा आकर्षक वाटतात. परंतु तेच केस अन्नात आढळले तर अप्रिय वाटतात, कोणालाही ते आवडत. एकदा श्री प्रभुपादांना एक खूप चांगला प्रसंग आहे. एका सुंदर स्त्रीने विचारलं, भगवान चांगले आहेत पण जगात एवढं वाईट का आहे? आता प्रभुपादजी अनेकदा उत्तर देताना कसं असतात ना, की एकदम वेगळंच काहीतरी बोलून जातात. तर प्रभुपादजी म्हणाले उत्तर देताना, तुम्ही एवढ्या सुंदर आहात पण तुमचे मळ एवढे कुरूप का असते? स्त्रीला काही उत्तर देता येत नव्हते. मग प्रभुपादजीच म्हणाले, कारण मल जे आहे, विष्ठा, ती तुमची विभक्त ऊर्जा आहे. तर तत्व काय, की स्त्रोत चांगला जरी असला तरी त्याची विभक्त ऊर्जा त्याच स्वरूपाची असेलच असं नाही. जी वस्तू स्त्रोतापासून निर्माण होते ती त्याची ऊर्जा असते, परंतु त्या स्त्रोताच्याच सर्व गुणांनी युक्त असेलच असे नाही. आणि म्हणून भिन्न प्रकृतीही अष्टधा, हे जेव्हा प्रभुपादजी समजवतात तेव्हा त्याचे विशेष अंतर्दृष्टी देतात. श्री प्रभुपाद सात्वत ग्रंथाचा उल्लेख करतात की भगवान विष्णू भौतिक सृष्टीसाठी 3 पुरुष अवतार धारण करतात. आता तो श्लोकही आपल्याला आला, मी त्या श्लोकाला परत उच्चारत नाही. तर 3 पुरुष अवतार कोणते? महाविष्णू, ठीक आहे. तर महाविष्णू काय, तर महत्त्व निर्माण करतात. तर आपलं संध्याकाळी 8 वाजता 3रा अध्याय स्कंद चालू आहे भागवतमचा, तर त्याच्यामध्ये आपण वाचतोच. आणि त्यांच्या शरीराच्या रोमकूपातून असंख्य ब्रह्मांड निर्माण. दुसरा आहे गर्भदक्षाई विष्णू. हे ब्रह्मांड निर्माण झाले की विष्णूचं एक जे आहे अवतार, तो प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतो गर्भदक्षाई विष्णू म्हणून.
आणि तिथे त्यांच्या नाभीतून कमळ प्रकट होतं, तेव्हा ब्रह्माची जन्म घेतात. मग ब्रह्माजी वेगवेगळे शरीर निर्मिती वगैरे करतात आणि प्रत्येक जीवाला शरीर मिळतं. भगवंत काय करतात, परत प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थिर असतात, प्रत्येक अणुतही उपस्थित असतात. आणि असं ते स्वतःला असं विस्तारित करतात. तर विष्णू त्रीणि रूपाणी एकम महतः सृष्टू, पहिले महाविष्णू, द्वितीयम तु अंडस्थितम, दुसरे गर्भोदक्षाई विष्णू, तृतीयम सर्वभूतस्थम, तिसरे शिरोदक्षाई विष्णू. आणि काय महत्वाचं आहे, तानि द्यात्वा विमुच्यते. जो या 3 विष्णूंना जाणतो तो मुक्त होतो, तो भौतिक बंधनातून मुक्त होतो. आणि म्हणून आजच्या श्लोकात सुद्धा प्रभुपादजी स्पष्ट करतात की भगवंतांच्या हे भौतिक जग हे भगवंतांच्या ऊर्जांपैकी एक ऊर्जेचे तात्पुरते प्रकट स्वरूप आहे. भगवानांच्या महिमेप्रमाणे त्यांच्याकडे अनेक ऊर्जा आहेत, तर त्यापैकी एक म्हणजे भौतिक ऊर्जा, ज्याचे तात्पुरते प्रकटीकरण म्हणजे हे भौतिक जग. ते आधुनिक भौतिक विज्ञानाच्या मर्यादाही दाखवून. तर भौतिक विज्ञान केवळ 10 घटकांपर्यंतच मर्यादित असतं, 5 स्थूल तत्व आणि 5 विषय. ते मन, बुद्धी, अहंकार किंवा आत्म्याचं सखोल विश्लेषण करत नाही, आणि म्हणून त्यांचं ज्ञान अपूर्ण आहे. पूर्ण ज्ञानासाठी आवश्यक आहे स्थूल पदार्थ, सूक्ष्म पदार्थ आणि आत. आता सांख्य तत्वज्ञानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 24 तत्वांचं विश्लेषण केलं जातं. 5 स्थूल, 3 सूक्ष्म, 5 विषय, 10 इंद्रिय आणि अव्यक्त गुण. परंतु ते सुद्धा या तत्वांपलीकडील सर्वोच्च कारण जे श्रीकृष्ण आहे यांच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि म्हणून त्यांचे विश्लेषणही अपूर्ण आहे. तर भूमी आपः अनलः वायुः या संदर्भात श्रील प्रभुपाद महाभूत, आता हे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 6व्या श्लोकात येतो, या शब्दाचा उल्लेख येतो, ज्याचा अर्थ स्थूल किंवा विशाल सृष्टी असा होतो. तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू ही महाभूत आहे. तर प्रभुपादजी म्हणतात की भौतिक अस्तित्वाचे मूलभूत तत्व आहे ते आहे खोटा अहंकार, फॉल्स इगो. मी भोगता आहे ही भावना, 10 इंद्रियांच्या माध्यमातून भौतिक क्रिया, आणि दुसरं मूलभूत तत्व भौतिक अस्तित्वाचं आहे ते बुद्धी, की संपूर्ण भौतिक सृष्टीचे मूळ रूप म्हणजे महत्त्व. प्रभुपादजी सांगतात की या श्लोकावरनं आपल्याला समजायला पाहिजे की भौतिक प्रकृती ही भगवानाची ऊर्जा आहे. ती सर्वोच्च ऊर्जा धारकाच्या आनंदासाठी आहे, जीवाच्या नाही. परंतु दुर्दैवाने अज्ञानामुळे जीव स्वतःला भोगता समजतो. परंतु खरा भोगता कोण आहे? श्रीकृष्ण परमेश्वर. ही जी कनिष्ठ ऊर्जा आहे, विभक्त आहे, त्यांच्या तत्वांविषयी सांगण्याचा उद्देश हाच की पुढे प्रभू श्रीकृष्ण आपल्याला जी उत्तम ऊर्जा आहे, पराशक्ती, तिच्याविषयी सांगणार आहे. ह्या श्लोकाचा खरा अनुप्रयोग काय, तर खरा भोक्ता कोण आहे हे ओळखणं. भौतिक प्रकृती भगवानाच्या ऊर्जेचे स्वरूप असल्यामुळे ती सर्वोच्च ऊर्जाधारकाच्या आनंदासाठीच आहे. ईश्वर विज्ञानाचे तत्वज्ञ जगाला स्वतःच्या भोगासाठी मानतात, ही अज्ञानाची परिणिती आहे. तर आपल्याला याच्यातून हे समजणं आवश्यक आहे की फक्त भौतिक सृष्टीच्या एकत्रित स्वरूपाला विचार करून चालणार नाही.
भौतिक सृष्टी ही कृष्णाची कनिष्ठ विभक्त अपरा ऊर्जा आहे. ती 8 मुख्य तत्वांनी बनलेली आणि पुढे 24 तत्वांमध्ये विस्तारते. भगवंत विविध पुरुष अवतारांच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती व संचलन करतात. भौतिक विज्ञान आणि नास्तिक तत्वज्ञान अपूर्ण आहे, कारण ते अंतिम कारण जे आहे ना, स्त्रोत श्रीकृष्ण यांना स्वीकारत नाही. खरा आनंद आणि मुक्ती मिळवण्यासाठी आपण भौतिक ऊर्जेचे स्वरूप आणि तिचा भगवानाशी असलेला संबंध समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला हे ज्ञात होतं, the moment we understand this, तेव्हा मग आपण जीवाविषयी जी की उत्तम ऊर्जा आहे भगवंतांची त्याच्याविषयी समजू शकतो. आणि म्हणूनच श्रीकृष्ण पहा इथे हळूहळू सगळं समजवतात. हा जो दुसरा विभाग आहे तो ह्यासाठीच आहे की आपल्याला कृष्णाचे हे जे भौतिक आणि आध्यात्मिक ऊर्जा आहेत त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. अनुप्रयोग काय राहील आपल्यासाठी की कृष्णच सर्व प्रकारच्या ऊर्जांचे आणि शक्तींचे स्रोत आहे. आणि कृष्ण भावनामृत म्हणजे काय, तर जीवनाच्या प्रत्येक स्तरामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक विषयामध्ये हे समजून घेणं की कृष्णच त्याला कारणीभूत आहेत आणि त्याचा वापर हा कृष्णासाठीच करायला पाहिजे. ज्यांना कृष्ण हे समजत नाहीत हे ते भ्रमित असतात. आणि जर मुक्ती हवी असेल तर आपल्याला कृष्ण समजून घ्यावं लागेल आणि कृष्णांविषयी जे अज्ञान आहे ज्यामुळे बद्धता येते त्या बद्धतेतनं मुक्त होण्यासाठी कृष्ण स्मरण सतत सदैव करत राहणं आवश्यक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद.